काय माहिती कुठनं कुठनं येतात. गाडी तर काही येत नाही ना. मैत्री पारसनीस या. हा अरे वा, काय मॅडम आलात तुम्ही? हो बरं, सगळी तयारी नीट झाली आहे ना? हो रिव्हर्स बिवर्स जमतंय ना? जमेल ना जमेल. चला रिव्हर्स घ्या, रिव्हर्स घ्या. हा घेते. आई अरे हे काय चाललंय? अरे झोपलेत ते, दिसत नाही का तुला? तू गप्पा बसा, मला जॉब करू दे. अगं आई, ते जरा 2 मिनिटं बाजूला ठेव. मी काय म्हणतोय, जरा नीट बघ त्यांच्या चेहऱ्याकडे आणि जरा इमॅजिन कर की त्यांच्या बाजूला एक दिवा ठेवलाय. काय रे कारट्या, काय ते? तोबाड बोडीन मी तुझं. अरे काय 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 बोलतोयस काय तू? मी तिथे देव पाण्यात ठेवलेत, जप करते आणि तू कसला काहीतरी अभद्र बोलतोयस रे? ओ ओ उठा उठा, ओ ठोंबरे साहेब उठा, बघा तुमचा दिवट्या काय बोलतोय ते. काय अरे अरे काय चाललंय या घरात ना? 1 मिनिट शांतता म्हणून मिळत नाही बा. ए बाळ विघ्नेश, अरे आज मैत्रिणीची ड्रायव्हिंग टेस्ट आहे ना. मग मी काय करू? आज तिची परीक्षा आहे ना, म्हणून मी असं झोपलो होतो अशा पोझिशन मध्ये. काय संबंध? म्हणजे तिच्या परीक्षेचा आणि तुमचा असा झोपण्याचा काय संबंध? काय हे अशा पोझिशन मध्ये झोपणं ही म्हणजे माझ्यासाठी लकी फॅक्टरी आहे. 1 मिनिट, लकी फॅक्टर? हा तेच तिचे काय आहे ते. ओके. ए विघ्नेश, तुला आठवतंय का? हा मागे एकदा बघ, भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच होती. त्यावेळेस आपण असं इथं बसून मॅच बघत होतो आणि मी मॅच बघता बघता असंच झोपी गेलो अशा अवस्थेत, तोंड उघडं ठेवून, आणि ती मॅच आपण जिंकलो. म्हणून माझ्यासाठी हे लकी फॅक्टरी आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुमच्या अशा झोपल्याने मैत्रिणीची टेस्ट जिंकेल? म्हणजे काय वास का? ओके. आणि आई, तू पण देव पाण्यात ठेवलेस ना? हो, मी देव पाण्यात ठेवलेत. म्हणजे मला बघायचंय की यावेळेला कोण अडवतंय तिला पास होण्यापासून. मी काय म्हणतो, मी तुला पाण्यात ठेवतो, तू माझं ऐकशील? अरे अहो, हे असं काहीतरी बोलून आम्हाला बुरळ घालायची नाही. देव पाण्यात ठेवतात असतं हो तसं, हो की नाही? तू बस तिकडे आधी कोपऱ्यात, हाताची घडी तोंडावर बोट, बस तिकडे. मी काय म्हणतो विघ्नेश, इथं बसून असे आमच्या दोघांच्या चुका काढण्यापेक्षा तू तुझा स्वतःचा एखादा लकी फॅक्टरी का नाही आजमावून बघत? काय असं म्हणताय? नाही, तसं माझं एक लकी फॅक्टर आहे. हो, म्हणजे तसं माझं एक लकी फॅक्टर आहे. हो का? आणि तो यशस्वी होणार आहे 100%. काय रे काय? कसं आहे, आधी मी आईकडून 500 रुपये ढापायचो, बाहेर जाऊन खायचो, ते मला लक्की ठरायचं. तांदळाच्या डब्याला हात लावलास ना तर मार खाशील. ओके, म्हणजे पैसे तांदळाच्या डब्यात आहेत? हो. थांब कारट्या, कारट्या थांब, कारट्या.
होईन ना मम्मी पास यावेळी. हो मी तुम्हाला विचारते, तुम्ही हसू नका हो. तुम्ही दरवेळी असे हसता आणि मग मला नापास करता. मी चालवली ना आणि गाडी चांगली यावेळी. एकदा ना रमेश ना सुरेशला घरी जेवायला बोलवतो. सुरेश जातो तर बघतो तर काय घराला कुलूप लावले आणि लिहिले की तुझा पोपट केला आहे. मग सुरेश पण चालाक. सुरेश काय करतो, खाली पडलेला खडू घेतो आणि लिहितो की मी आलोच नव्हतो, जा. अजिबात हसायला येत नाही या जोकमुळे. तू स्वतःचा पोपट करून घेतलेला आहेस. अरे मग काय करावं यार, असं टेन्शन हे करायला काय केलं पाहिजे काय? एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? ड्रायव्हिंगचीच एक्झाम द्यायला गेली आहे ना ती. हे शौनक सीएची पण एक्झाम द्यायला गेलाय. पण टेन्शन येणारच ना. दोघांची पहिली वेळ नाहीये परीक्षा द्यायची. मैत्री चौथ्यांदा ड्रायव्हिंगची एक्झाम देते. चुंबक पाच. काय अरे, मग कशाला टेन्शन घेताय तुम्ही सगळे? नाही म्हणजे वाना तुम्हा सगळ्यांना सवय झाली असेलच ना ते फेल व्हायची, नाही का? मितू काय झालं? अगं बोल ना काहीतरी मितू. मितू तुला माहितीये सगळ्यात जास्त हार्ट अटॅक्स कशामुळे येतात? पॉज मध्ये आता समोरची व्यक्ती काय बोलणार आहे याचा विचार केल्यामुळे. बोल आता पटकन. काय बोलू आयुष्य, बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. यार मेरा कमबख्त नसीब इस बार साथ दे गया. अरे यार मैना, हिंदी लय गोलमटोल भाषा आहे यार. काहीच कळत नाही. किती शब्द आहेत बघ ना. प्रेमालाच लव, इश्क, मोहब्बत काय काय ते सगळं सोड. मराठी भारी आपली. मराठीत सांग, रेड का ग्रीन? रे वेड्या, ग्रीन सिग्नल. मला लायसन्स मिळालंय. ग्रेट. खरं का खोटं? यार अगर ऋतू यार मला खरंच लायसन्स मिळालंय यार. एक मिनिट हे बघ, पावती आहे माझ्याकडे, पावती आहे. अरे यावेळी केक आणायला हवा होता. हो ना. अगं मी आणणार होतो केक. हा म्हणला की नाही होणार ती पास म्हणून. ते काय पास होत नसते म्हणून मग आणू नको. काय यार, मला हवा होता केक. नाही मी काय म्हणतो, गणपती दिला होता ना, गणपती ते लाव गाडीत. जे हे ठीक आहे सगळं, म्हणजे चांगलंच आहे. पण शोनाचं काय? तो फोन उचलत नाहीये. उचला ना फोन. सौमित्राचा फोन आहे. हो काय म्हणतोय? काय म्हणतोय? काय सांगा ना, काय म्हणाला तो? अगं फोन उचलल्याशिवाय कसं कळलं काय झालं? उचला ना मग पटकन. बर. हा म्हणा, हॅलो. हॅलो, हा बोल सौमित्र. बर. हो का? बर जाऊ दे. हा बर ठीक आहे, ठेवतो मी. कळलं. फेल नाही झाली. पुन्हा तेच घडलं. नाही झाली फेल. अगं आई, फेल नाही झाली. अरे फेल नाही झाली. म्हणजे पास झाली. देव पावला रे बाबा, देव पावला. पास झाली. ए देव नाही पावला, माझा हा अशा पोझिशन मध्ये झोपलेला पाय पावलाय. काय
झालं? आईला पायाला जरा जास्तच मुंगी आल्यात ग. मैत्री पास झाली हो. म्हणजे आज ती खूप खुश असणार आहे. खुश म्हणजे काय, आता नुसती उड्या मारत असेल लायसन्स मिळाल्यात म्हणून. सुटली बिचारी एकदाची. हो की नाही? ऐक ना, ती सुटली ना, मग आता जरा देवांना पण आराम दे, पाण्यातून बाहेर काढ जरा त्यांना. आणि काय होतंय सगळ्यांनी म्हणजे. याला ना श्रद्धा म्हणतात. तुझ्यासारख्या अंधश्रद्ध्याला काय कळणार आहे ते? नास्तिक. नास्तिक नाही, अंधश्रद्धाच. हे बघा, काही का असेना साध्य झालं की नाही सगळं. अरे म्हणजे काय, आता लायसन्सच मिळालं, काही चिंताच नाही. चला म्हणजे शेवटला सगळं काही चांगलं झालेलं आहे. येस. आता बाबांना हार्ट अटॅक आला तरी काय प्रॉब्लेम नाही. अगं काय बोलतो हा. म्हणजे मैत्रिणी ना हॉस्पिटलमध्ये गाडी चालवत डायरेक्ट. हा, तरी हार्ट अटॅक कशाला? त्याच्यासाठी हार्ट अटॅक कशाला? आईस्क्रीम खायला नाही जाऊ शकत का आपण? अरे एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही सगळे? बरं मी 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 एक जोक सांगू का? हो सांग बाई. तसे तर चुंबक आला की सगळं परत सिरियस होईलच वातावरण. ए प्लीज, तुम्ही त्याला इतकं अंडरएस्टिमेट करू नका. त्यानं अभ्यास केला होता. केला होता? हो केला होता, अभ्यास केला होता. हा, पेपर वाईट गेला तर गेला यार. इथं आपल्याला कशाला टेन्शन देतो हा चुंबक? एक्झॅक्टली यार. आणि तो इतक्या वेळा फेल झालाय, आपण त्याला कधी काही बोललोय नाही ना. ए मैत्री, तू पास झालीस म्हणून उगाच भाव खाऊ नकोस हं? हे बघ, हे बघ. हे एक मिनिट, मी कधी भाव खाल्लाय? तू आता म्हणलीस ना, ए बघ तू पण फेल झालीस, तू कसं असं म्हणू नकोस हं? गप्प बस. हे बस, सगळ्यांना माहितीये चुंबकने अभ्यास केलेला नव्हता. अगं पण त्यानं सांगितलं पाहिजे होतं, एवढंच म्हणणं आहे तिचं. त्यांनी सांगितलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं पाहिजे होतं त्या. शोना, मेरा मन कहने लगा. त्याचा पेपर नक्कीच वाईट गेला असणार आहे. पेपर वाईट गेला का नाचतो का? काय पेपर कसा? तू खूप चांगला गेला पेपर. खूप चांगला गेला आणि मी पास होणार आहे. पास होणार आहे. ऋतू, तुझ्या मनपटलावरती आता माझ्या गाण्याचा चिवचिवाट ऐकू येईल. हा, म्हणजे बरोबर गेला. म्हणजे गेलाय, बरोबर गेला. मित्रांनो, मला पेपर खूप चांगला गेलेला आहे आणि मी पास नक्की होणार आहे. ऋतू ऐक ना, मी जो अभ्यास केला होता ना तेच सगळं आलं. पण आता अजून बाकीचे पेपर शिल्लक आहेत आणि सगळे तसेच गेले पाहिजेत. तू काळजीच करू नकोस. ऐक, थोडेच दिवसात माझ्या दारावरती, सॉरी आपल्या दारावरती, सीए चुंबक देशमुख अशी पाटी लागणार आहे. शौनक देशमुख माझं नाव आहे ते. मैत्री, कसं आहे, अजिबात काळजी करायची नाही. लायसन्सची परीक्षा नापास झाली असतील हरकत नाही, आपल्याकडे अटेम्प्ट आहेत. मी काय केलं आयुष्यात आता, मी निर्धार केला. काय शोना, राजा. हॅलो. हा, व्हॉट? ओ माय गॉड, कधी झालं? अरे बापरे. पण कन्फर्म आहे का? वारलंय कोणीतरी. बर, बाय. शोभना, कोण? आजची आजची एक्झाम. अभिचा फोन आला होता. आत्ताच टीव्हीवर न्यूज आली आहे. पेपर लीक झालाय. आजचा पेपर लीक झालाय.
परत द्यायचा. शोना शोना सॉरी सॉरी हे काढ काढ नको नको काखेत ठेव काकेत नाही येत रे. अरे सौमित्राने एवढं शिकवलं, एवढी डॉक्टरी येते आता मला. तू ठेव काखेत, मी सांगतो तुला. होमिओपॅथीचा डॉक्टर आहे. अरे पण डॉक्टर आहे ना, मी पण डॉक्टरच झालो आता. तो माझ्या नंतर ग्रुपचं बघ. बघतो मी. अरे ताप कळले बघ बघ, चुबक माझा आहे. अरे मी डॉक्टर आहे, तू काय टेन्शन घेतो सगळं. इकडे बघ, ते काखेत. कुठे जाऊ नको ना. इकडे. हॅलो वर ये. हा काकू. हा नाही शौनकचा फोन स्विच ऑफ आहे ना. हा तो इथेच थांबणार, इथेच. हो नाही पेपर त्याला छान गेला, पण प्रॉब्लेम असं झाला की पेपर कॅन्सल झाला. आई हा नाही म्हणजे पेपर फुटला आणि त्यामुळे कॅन्सल झाला. आई हो कॅन्सल झाला. हा हो परत द्यायचा आता पेपर. करेक्ट परत द्यायचा आहे. हो आई शिकायचं आहे का मला. हा काकू एक मिनिट, रेंज नाहीये इथे. एक मिनिट थांबा. केवढा आनंदात होता रे चुंबक पेपर चांगला गेला म्हणून. तुला माहितीये मी 10वीत असताना पण आमचा असा भूमितीचा पेपर फुटला होता. काही इश्यू झालेला मला की झालं, संपला पेपर एकदाचा. म्हणजे आता आयुष्यात परत भूमिती नाही. आणि संध्याकाळी अशी बातमी आली होती. झालं सगळं विरजण पडलं. पेपर चांगलाच गेला रे, पण कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीचा त्या वेळेचा एक आनंद असतो ना, तो नीट अनुभवता आला नाही. बिचारा चुंबक यार, पुन्हा त्याच पेपरचं टेन्शन. सीए ची परीक्षा कठीण असते रे. असं काय झालं की किती धक्का बसतो ना. असं नाही अरे, पण तू बघितलं ना आता कसं अस्वस्थ होता तो. ते आदिल, तू ठीक असेल ना. मला शिक्षण घ्यायचंय का आई. अरे रोकडे काय केलंस रे, मला शिक्षण घ्यायचं. काय काय होत ते आपल्यासाठी नाहीये, दुसऱ्यांचं आहे ते, आपलं नाहीये ते, दुसऱ्यांचं. ह्याच्याने बेवडा करशील रे मला. नाही बाबा, आपल्यासाठी नाही, दुसऱ्याचं आहे ते, आपलं नाही ते. काय होतं काय पण. गम का साथी. रम आदिल खूप उशीर होतोय, निघायला हवं आता. नाही पण तू का. मी जाते रे एकटी. अरे नको, खरंच मी जाते एकटी. नाही गैरसमज म्हणून नाही, पण खरंच मी जाऊ शकते एकटी, कारण इथेच जायचं मला चिंचवडला. ओके, खरं तर काही मिळालं असतं मला जायला. ठीक आहे. आदिल, चलतोयस ना तू. अरे ऐक ना, सॉरी, म्हणजे मी ओके म्हटलंय ना. सॉरी आदिल, प्लीज मला सोडतोस का.